दिवाळीची रोषणाई ओसरताच शेतशिवारात हिरवळ आणि पिवळा धम्म फुलांचा बहर दिसू लागतो। ग्रामीण महाराष्ट्रात या दिवसात एका खास चवीचा ऋतू सुरू होतो, तो म्हणजे तुरीच्या ओल्या दाण्यांचा म्हणजेच सोल्याच्या भाजीचा। शेतापासून थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणारी ही हंगामी चव सध्या घराघरात खास मेजवानी ठरतीये। तुरीच्या ओल्या दाण्यांची, शेंगांची आणि फुलांची भाजी म्हणजे जणू थंडीच्या दिवसातली खास पर्वणीच असते। ग्रामीण भागात तुरीच्या ओल्या दाण्यांच्या भाजीला सोल्याची भाजी म्हणतात। सध्या अनेक घरात फुलांची भाजी, शेंगांची उसळ, वाफाळलेली शेंगांची भाजी किंवा उकडलेल्या शेंगांनी स्वयंपाकघरात खास जागा मिळवली आहे। या हंगामी पदार्थांनी थंडीच्या दिवसात जिभेचे चोचले पुरवले जात आहे। चवीसोबतच तुरीच्या शेंगांना मोठं पोषण मूल्यही आहे। परंपरेनं भारतीय स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या या शेंगा शरीराला उष्णता, ऊर्जा आणि ताकद देतात। हेमंत ऋतूमध्ये तुरीच्या शेंगांचं सेवन केल्यानं शरीर तंदुरुस्त राहतं, असा वयोवृद्धांचा अनुभव आहे। सध्या बाजारात हंगामी भाजीपाल्याची रेलचेल पाहायला मिळते। वाल, पोपट, राजमा, चौधारी वाल, वाटाणा यांच्यासह तुरीच्या शेंगांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे। ग्रामीण भागासोबतच शहरी ग्राहकही या ताज्या शेंगा आवर्जून खरेदी करताना दिसतात। पूर्वी दळणवळणाची साधनं कमी असताना शेत शिवारात पिकणाऱ्या शेंगांची भाजी हा ग्रामीण जीवनाचा आधार होता। हीच परंपरा आजही खेड्यापाड्यात जपली जाते। दिवसभर उन्हात बसून गृहिणी तुरीच्या शेंगांतून दाणे काढताना दिसतात, तर काही ठिकाणी महिला थेट शेतात जाऊन शेंगा तोडतात। पुरुष मंडळी तुरीच्या डहाळ्या घरी आणतात आणि या साऱ्या प्रक्रियेला ग्रामीण भाषेत तूर झाडणं असं म्हटलं जातं। गावाकडून शहरात राहणाऱ्या नातेवाईकांना तुरीच्या ताज्या शेंगा पाठवण्याची प्रथा आजही जिवंत आहे। गावची चव, मातीचा गंध आणि नात्यांचा ओलावा शहरात पोहोचवणारा हा सोल्याच्या भाजीचा जिव्हाळ्याचा सोहळा आजही तितकाच जिवंत आहे।